नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर छान मस्तपैकी सूर्यास्त झालेला आहे आणि तुम्हाला आहे ना हा व्ह्यू माझ्या बाल्कनीमधला दाखवलेला आहे बरं का। तर ना बाल्कनीमध्ये आता सध्या उन्हाळा खूप आहे ना, तर पटकन अशी धूळ जमा होऊन जाते आणि मग काय करतात हे लेकरं ना बाल्कनीमध्ये जेव्हा गंमत बघायला येतात ना, तर तेव्हा तेच पाय घेऊन मग घरामध्ये येतात आणि मग घरामध्ये ना सगळी धूळ होते। म्हणून मग म्हटलं ना थोडंसं पाणी जर टाकलं ना तर मग छान गार हवा पण येते घरामध्ये आणि एकदम छान असं प्रसन्न पण वाटतं। आज ना मला दळण करायचं होतं, सकाळीच मी ना गहू काढून ठेवलेले होते, मला जेवढे पीठ करायचं आहे तर त्यासाठी दळण करण्यासाठी। पण झालं असं थोडक्यात ना मी दुपारी विसरून गेले की मला दळण करायचं आहे। कधी कधी ना आपल्याकडनं असंही होऊन जातं, रोजचं आहे ना जी कामं असतात ना त्या कामांमध्ये आपण कधी कधी ना एवढं हे होऊन जातो ना की एखाद्या वेळेस ना एखादी गोष्ट करायचं विसरूनच जातो आणि माझ्याबरोबर काय कुणाबरोबरही असंच होत असेल हे नक्कीच खरं। कारण ना आपण ना एक झालं की एक काम, ते झालं की ते काम, त्या टाइम टेबलमध्ये ना आपल्या डोक्याच्या कम्प्युटरमध्ये एखादी गोष्ट आहे ना मिसिंग होऊन जाते आणि मग माझ्या अचानक लक्षात आलं की अरे देवा आपल्याला आहे ना दळण करायचं आहे। मग म्हटलं चला थोडासा उजेड आहे तर पटकन आपण ना दळणाला सुरुवात करू, कारण ना थोडासा अंधार पडायला लागला होता आणि जेव्हा आपण लाईट लावून दळण करतो ना तर त्यावेळेस ते लाईट्स जे आहे ना तर त्याची उजेड जो आहे तो प्लेटवर पडतो आणि मग ते ना डोळ्यांना चमकल्यासारखं होतं। त्याच्यामुळे मग मी पटपट दळण करायला सुरुवात केली आणि होतं कसं माहिती का, जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे याचा जास्त ध्यास करतो ना नेमकं त्याच वेळेस आहे ना ती गोष्ट आपल्याकडनं विसरली जाते। तर चला पटकन माझं दळण वगैरे सगळं झालेलं आहे आणि मग मी म्हटलं की किमयासाठी ना आज माझ्याजवळ असं काहीच नव्हतं, ती जर आली स्कूलमधून तर मग म्हटलं आपण मस्तपैकी ना पोह्यांचा चिवडा बनवू। आणि जेव्हा आपण पोह्यांचा चिवडा बनवतो ना तर त्यावेळेस आहे ना हे जे पोहे असतात ना तर ते थोडा वेळ ना जास्त वेळ कमी गॅसवर आहे ना छान असे परतत राहायचे, म्हणजे मग ते ना हळूहळू आहे ना छान असे कुरकुरीत व्हायला मदत होते। आपण काय करतो माहिती आहे का, फोडणी दिली म्हणजे त्याच्यामध्ये कढीपत्ता, त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकली, शेंगदाणे आणि हे पोहे टाकले की थोडा वेळ आपण त्याला परततो आणि त्याच्यानंतर लगेचच काढून घेतो, मग ते ना असे वातड वगैरे लागतात। तर तसे लागू नये त्याच्यामुळे ना थोडा वेळ जास्त आहे ना कमी गॅसवर कायमस्वरूपी त्याला जर आपण परतत ठेवलं ना तर मग आहे ना हे पोहे खूप छान असे कुरकुरीत व्हायला मदत होते। आता झालं असं, एक बाजूला मी छान पोहे करत होते आणि त्याच्यानंतर म्हटलं आपण स्वयंपाकाला लागू, तर लगेचच आहे ना माझा गॅस पण संपून गेला। आता ते पोहे बघितल्यानंतर माझी किमया एवढी आनंदून गेली ना, तिला खूप आनंद झाला की आईने माझ्यासाठी स्नॅक्स तयार करून ठेवलेले। खरोखर ना म्हणजे तिने जेव्हा तिचा असा तो हसरा चेहरा बघितला ना मी, तर तेव्हा मला इतकं छान वाटलं ना की बस कधी म्हणजे मी जी काही गोष्ट केली ना तर त्या गोष्टीसाठी समजा थोडंफार जरी मी काही कष्ट घेतलेलं असेल तर त्याचं चीज झालं आणि मला स्वतःलाच भरून पावल्याचं फील झालं। तर मला खूप असं छान वाटलं। इतके दिवस म्हणजे आपण कसं असतो लग्नाच्या अगोदर आपल्या पूर्णपणे आईवर डिपेंडंट, म्हणजे आपण आईला सांगायचं आणि आईने ते तयार करून द्यायचं, पण आई म्हणून तो जो आनंद असतो ना तर तो आनंद खरंच तर मला ना काल अनुभवायला मिळाला। असं नेहमीच बऱ्याच वेळा आपल्याबरोबर होतं, पण काल म्हणजे तिला इतकं स्पेशल वाटलं ना की आईने माझ्यासाठी छान मस्तपैकी पोहे करून ठेवले, ते बघूनच मला एकदम भरून पावल्यासारखं झालं। मग म्हटलं चला सिलेंडर संपलेला आहे तर पटकन आपण ना सिलेंडर लावून घेऊ। हे सिलेंडर आहे ना काय होतं माहिती का, जेव्हा ते संपतं ना तर खरं मला लावण्याचा काहीच प्रॉब्लेम नसतो, सिलेंडर लावता येतं, काढता येतं, फक्त ते सिलेंडर उचलायचं आहे ना माझ्या फार जीवावर येऊन जातं। कारण इथल्या ज्या सिलेंडरसाठीचे जे काही खालचं स्टँड आहे ना तर ते स्टँड वेगळं आहे आणि जिथे मी सिलेंडर ठेवते ना तर ते स्टँड वेगळं आहे आणि हे स्टँड आहे ना वापरायला खूप कम्फर्टेबल आहे, त्याच्यामुळे ते सिलेंडर उचलून ह्या स्टँडवर ठेवावं लागतं आणि मग ते रिकामं सिलेंडर उचलायला काही वाटत नाही, पण भरलेलं सिलेंडर म्हटलं ना तर फार जीवावर येऊन जाते। पण मग हे पण नव्हते, मग त्याच्यामुळं म्हटलं चला आता आपल्याशिवाय गत्यंतर नाही, मग ते सिलेंडर उचलून स्टँडवर ठेवून आणि छान पटकन आहे ना सिलेंडर लावलेलं आहे। फक्त सिलेंडर लावताना जेव्हा आपण आहे ना
सिलेंडर लावलं की लगेचच त्याचा स्विच आहे ना रेग्युलेटर ऑन करायचं आणि त्याच्यानंतर त्याचा आवाज येतो की नाही हे नक्की बघायचं बरं का. नाहीतर मग आहे ना मला एकदा खूप असा म्हणजे वेगळा विचित्र अनुभव आला जेव्हा मी ते रेग्युलेटर लावलं आणि त्याच्यानंतर ते ऑन केलं आणि इकडे गॅस ऑन केला ना तर जोरामध्ये ना त्याच्यातून डिरेक्टली ना म्हणू शकतो असा आवाज यायला लागला होता आणि गॅस लीक झाल्याचा आवाज असतो ना तसा आवाज यायला लागला होता. त्याच्यामुळे मला आहे ना सिलेंडर लावताना खूप भीती वाटते. 4-4 वेळेस मी ते रेग्युलेटर आहे ना ते चेक करून आणि मगच ते सिलेंडर लावत असते. आणि एकदा असाच मला अनुभव आला. नुकतंच सिलेंडर आणलेलं होतं, त्याचा व्हिडिओ पण मी तुमच्याबरोबर शेअर केला होता. तर ते रेग्युलेटरचं जे स्विच आहे ना सिलेंडरचं जे स्विच आहे ते बंद असताना सुद्धा त्याच्यामधून गॅस लीक होत होता. त्याच्यामुळे सिलेंडर जेव्हा आपण कधी घ्याल ना तेव्हा व्यवस्थित बघून घ्यायचा, व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि जेव्हा आपण लावू ना तर तेव्हा सुद्धा ना काळजीपूर्वकच लावायचा. तर आता असं ठरवलेलं होतं मी की छान मस्तपैकी ना टोमॅटोची चटणी करायची. पण यांनी ना मध्येच असं ठरवलं की आपण आहे ना पनीरची भाजी बनवू. तर मग म्हटलं ठीक आहे चला. तर मग ना टोमॅटोची चटणीला एक बाजूला फोडणी देऊन टाकली, ती एका बाजूला शिजून ठेवली आणि दुसऱ्या बाजूला लगेचच आहे ना मी पनीरची भाजी करायला घेतली. आणि टोमॅटोची चटणी केली ना तर त्याला थोडेसे शेंगदाणे लावायचे आणि त्याच्याबरोबर आहे ना आपला व्हाईट भात असतो ना तर तो खायचा खूप सुंदर लागतो बरं का. टोमॅटोची चटणी आणि व्हाईट भात म्हणजे मला तरी खूप आवडतो. म्हणून मग थोडासा आहे ना एक बाजूला भात पण लावून दिला आणि दुसऱ्या बाजूला आहे ना छान मी आता मस्तपैकी पनीरची भाजी करते. तर पनीरची भाजी पण मी मस्तपैकी ना अशी ग्रेव्हीचीच भाजी करते. आणि मग त्याच्याबरोबर ना आम्ही काय करत असतो, साध्या चपात्या बनवायच्या ना तर मग त्याच्यापेक्षा ना चौकोनी पोळी करत असते किंवा चौकोनी पराठा म्हणतो ना आपण, तर तसा करते मी. तर त्याच्यासाठी काय करायचं, फक्त आपली जी गोल पोळी असते ना तिला तेलाचा हात न लावता, तिचा उंडा न बनवता आहे ना डिरेक्टली चपाती लाटून घ्यायची. आणि मोठी चपाती लाटून झाली की मग त्याला आहे ना तेल लावायचं आणि त्याचा चौकोनी उंडा बनवायचा आणि मग त्याची ना चौकोनी अशी चपाती तयार करायची किंवा आपण त्याला म्हणतो ना पराठा तयार करायचा. आणि मग ह्या पनीरच्या भाजीबरोबर खायचा. एवढा सुंदर लागतो ना, थोडासा जाडसर असतो तो आणि फुलतो पण एकदम सुंदर ना. त्याच्यामुळे मग आमच्या घरामध्ये जेव्हा कधी ना पनीरची भाजी बनवली की त्याच्याबरोबर हा आहे ना पराठा बनलाच जातो आणि चवीला पण खूप सुंदर लागतं. जर तुम्हाला जर असा चपातीचा पराठा जर आवडत नसेल ना तर जेव्हा आपण पीठ मळतो ना तर त्यावेळेस थोडंसं त्याच्यामध्ये ना दही ॲड करायचं आणि छान कणिक भिजवली गेली की ती ना 5-10 मिनटं तशीच ठेवायची आणि त्याच्यानंतर आहे ना गोल असा पराठा लाटून घ्यायचा. किंवा तुम्हाला जर असा बोटांनी ना थापून जर बनवता येत असेल तर तसा बनवायचा. आणि आपला जो तवा असतो ना तो उलटा ठेवायचा, त्याला थोडंसं नॉर्मल तूप किंवा तेल लावायचं आणि मग त्याच्यावर भाजायचं. तर तसे सुद्धा आहे ना रोट म्हणतो आपण त्याला किंवा पराठे, ते सुद्धा खूप सुंदर दिसतात पण आणि खायला पण खूप सुंदर लागतात. तर मी अशा पद्धतीने मस्तपैकी ना चौकोनी पराठे तयार केलेले आहे. काय होतं माहिती का, कुठली पण गोष्ट आहे ना ॲटलिस्ट आपण कुठेतरी बघितली किंवा नुसती शिकून जरी ठेवली ना तरीसुद्धा ना ती खूप खूप उपयोगाची येते. कारण खरं सांगू का, स्वयंपाक बनवणं आहे ना हे अगोदर म्हणजे मला जरी माहीत होतं पण मी कधी आईच्या घरी जास्त स्वयंपाक केलेला नव्हता. पण जशी म्हणजे मी इकडे आली ना तशी कुठलीही भाजी सांगा किंवा कुठलाही प्रकार सांगा तो मी माझ्या पद्धतीने बरोबर करतेच आणि तो ना त्याच्यामध्ये मला सक्सेस पण मिळतं. कदाचित ना माझी आवड पण असेल बनवण्याची किंवा मला ती जी उत्सुकता असते ना की आपण करून बघू म्हणून असं, तर त्याच्यामुळे कुठली पण भाजी म्हणा किंवा कुठलाही पदार्थ पहिल्यांदा जरी मी बनवला ना तर तो बनवण्यामध्ये मला बरंचसं यश हे मिळतच असतं, तितकंच खरं. तर आपण आहे ना कुठलीही गोष्ट शिकून ठेवली ना तर ते शिकण्याचा अनुभव जो असतो ना तो कधीच वाया जात नाही, हे तितकंच खरं. चला, छान मस्तपैकी ना स्वयंपाक तयार झालेला आहे. टोमॅटोची चटणी, त्यानंतर आपली पनीरची भाजी झालेली आहे, ग्रेव्हीची भाजी, त्यानंतर मस्तपैकी ना पराठे बनवलेले आहेत ते आणि भात. तर असा छान मस्तपैकी मेनू तयार झालेला आहे. मग वाट कसली बघताय, चलाय जेवायला. खरं तर ना संध्याकाळच्या स्वयंपाकाचं कसं असतं माहिती का, आपण साऱ्या दिवसभर एकतर ना कामं करून वगैरे असं दमलेलो असतो. त्याच्यामुळे ना संध्याकाळचा स्वयंपाक जर आपण लवकर जर बनवला ना तर मग जेवणं पण वेळेवर होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला आवरायचं असतो किचन. तर किचन आवरायला आहे ना थोडंसं असं हुरूपामध्ये आपण जर सुरुवात केली ना तर किंवा कमी भांडे जर असले ना तर आपलं किचन जे आहे ना ते पटकन होतं. म्हणजे खूप जास्त वेळही लागत नाही. 15-20 मिनटामध्ये फक्त जे काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित आवरून घ्यायचा, खरकटं वगैरे काढून घ्यायचं आणि पटकन जर आपण आवरायला जर लागलो ना तर मग आपले लवकर किचन पण होतं आणि आपल्याला कंटाळवाणं पण वाटत नाही.
तर मी आज ना काय केलेलं होतं, माझा स्वयंपाक झाला ना तर म्हटलं चला गरम गरम आपणही जेवण करून घेऊ, जास्त वाट मी बघितली नाही आणि स्वयंपाकाचे भांडेही आज तसेच होते, त्याच्यामुळे मग ते सगळं क्लीन करायचं होतं. आणि तुम्हाला एक खरं सांगू का, जरी मला क्लीन करायचं असलं ना तरी मनावर प्रेशर येत नाही किंवा बोदरेशन येत नाही, कारण मी काय करत असते माहिती का, स्वयंपाक झाला नाही तर लगेचच जेवण जरी झालं ना माझं, तर जेवण झाल्या ना टी व्ही वगैरे बघत बसत नाही किंवा मोबाईल बघत बसत नाही, लगेचच मी आलेली आहे किचनमध्ये आणि ना म्हटलं चला पहिल्यांदा हे जे काही उरलेलं आहे ते एका डब्यामध्ये किंवा ज्याच्यामध्ये पाहिजे असेल त्याच्यामध्ये मी काढून घेते. आणि माझं कसं असतं माहिती का, थोडंफार जर उरलं ना तर फेकून देण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी आपल्याला नाश्त्याला बऱ्याचशा गोष्टी कामं येतात. तर जर समजा बटाट्याची चटणी वगैरे जर उरली ना तर मग सकाळी पराठा वगैरे करता येतो आपल्याला. फक्त आता ही टोमॅटोची चटणी आहे तर मग मी सकाळी ना नाश्त्याला चपातीबरोबर टोमॅटोची चटणी वगैरे खाऊन घेईल आणि थोडीशी ना याची भाजी आपली पनीरची आहे ना ती पण उरलेली आहे, तर मग सकाळी पनीरच्या भाजीचाही नाश्ता करून घेतील असं असतं. तर मग दोघांनी 2 भाज्या वाटून घेतल्या की मग भाजी जी आहे ना ती फेकल्या जात नाही. मग थोडंसं वरण वगैरे जर केलं तर मग वरण भात भाजी अशी आपल्याला तयार होत असते. खरं तर आहे ना एवढं तर जास्त माझं कधी रोज उरत नाही, पण आज 2-2 भाज्या होत्या आणि ऐन वेळेवर नवीन भाजी होती, म्हटलं जाऊ द्या त्यांची खाण्याची इच्छा आहे आणि आपण नाही म्हणायचं ते मलाही बरोबर वाटलं नाही. पण मग मी त्यांना सांगितलं होतं की भाजी दोन्ही उरणार आहे थोड्या थोड्या, तर मग बोलले काही प्रॉब्लेम नाही, आत्ता जरी भाजी उरली तर सकाळी मी नाश्त्याला खाऊन जाईल आणि त्यांचाही तो प्रॉब्लेम नसतो. म्हणजे रात्रीचं थोडं जरी काही उरलं ना तरी एकटी मी खातच नाही, आम्ही दोघं पण थोडं थोडं करून खात असतो. एखाद्या वेळेस माझ्या वाट्याला सुद्धा रात्रीचं उरत नाही, म्हणजे सकाळी नाश्त्याला ते खाऊनच जात असतात, त्याच्यामुळे ना थोडंफार उरलं तरी मग मला काही जास्त प्रॉब्लेम वाटत नाही. आणि सहसा आहे ना माझं कसं असतं, थोडंसं असं जेमतेमच बनवायचं, म्हणजे मग कसं जेवढं बनवलं तेवढं खाऊन घ्यायचं आणि सकाळच्याला आहे ना काही ठेवायचं नाही. पण आपण किती नाही म्हटलं ना, लहान लेकरांचं घर असलं तर थोडंफार आहे ना आपल्याकडनं उरतच असतं. अगदी थोडासा छोटी वाटी असते ना तर ती अर्धा वाटी भातसुद्धा उरलेला होता, म्हटलं तो सुद्धा फेकायला नको. अन्न कसं आपण त्याच्यासाठीच कमवत असतो आणि मग ते फेकून द्यायचं ते माझ्या अजिबात बुद्धीला पटत नाही, त्याच्यामुळे मग म्हटलं नको. ते जे काही होतं थोडं थोडं ते मी छान मस्तपैकी ना डब्यांमध्ये काढून ठेवलेलं आहे आणि आता खरकटं काढायला सुरुवात केलेली आहे. आणि मग मस्तपैकी ना हुरूपामध्ये ना किचन पण आटोपून होतो आणि लेकरांशी गप्पा मारता मारता तर कुठे माझी कामं होतात ना तर तेही मला समजत नाही. कारण याच्यानंतर ना काय मला आहे ना थोडासा किमयाचा अभ्यास वगैरे घ्यायचा आहे. थोडंसं आपल्याला लवकर किचनमधून सुटका मिळाली ना तर लेकरांचा अभ्यास वगैरे घेता येतो किंवा दिवसभरामध्ये आपल्याला दुसरं काही करण्याचं राहिलं असेल तर त्याचं पण, किंवा सकाळचं आपल्याला नियोजन करायचं असेल तर तेही नियोजन करता येतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जर समजा आपल्याला काही करायचं असेल तर त्याची सुरुवात जर आपल्याला आदल्या रात्रीपासून करायची असेल तर त्याचंही आपल्याला बघता येतं. घरामध्ये काही कमी जास्त आहे त्याच्याकडेही लक्ष देता येतं आणि वेळेमध्ये झोपलं की सकाळी मग वेळेतच जाग येते असंही असतं. त्याच्यामुळे ना संध्याकाळी ना थोडंसं असं मनाला आहे ना म्हणू शकतो आपण की चॅलेंजेस देऊन ठेवते की इतक्या वेळामध्ये आपल्याला इतकं काम करायचं आहे आणि ते पटपट झालंच पाहिजे. आणि आज आहे ना म्हणजे थोडासा भाजीपाला पण आणलेला होता मी, तर मग तो भाजीपाला वगैरे पण निवडलेला होता, त्याच्यामुळे एक कचऱ्याची पूर्ण पिशवी भरलेली होती आणि दुसरी पिशवी मी डस्टबिनमध्ये ठेवलेली होती. आणि मग काय होतं माहिती का, सकाळी जेव्हा हे जातात ना ऑफिसला तर त्यावेळेस मग तो कचरा घेऊन जातात, म्हणजे मग तो कचरासुद्धा आहे ना आम्हाला रात्रीच तयार करून ठेवावा लागतो, म्हणजे मग दुसऱ्या दिवशी सकाळी ना त्यांना तो कचरा त्यांच्यासोबत घेऊन जाता येतो. मग जिथे कुठे त्यांना घंटागाडी मिळेल तर तिथे मग ते टाकून देत असतात, असं आमचं रोजचं रुटीन आहे. तर तसं पाहायला गेलं ना तर म्हणजे माझ्यासाठी जेवढं सोपं नाही आहे ना तेवढं त्यांच्यासाठी पण सोपं नाही आहे. ते त्यांच्या परीने मला बरीचशी मदत करत असतात. कधी कधी ना खूप अशी तारेवरची कसरत झाल्यासारखी होऊन जाते, पण कधी कधी असं वाटतं बरं आहे असंच आयुष्य पाहिजे. नाहीतर मग आहे ना काही करायला जर नसेल ना तर मग त्या रिकाम्या डोक्यामध्ये ना खूप काही काही शिरत असतं, निगेटिव्हिटी म्हणा किंवा आपल्याला खूप सारी ओव्हर थिंकिंग आपण करत बसतो, नको ते व्याप मनाला करून घेत असतो. तर ते न होण्यासाठी ना आपण स्वतः बिझी असणं खूप गरजेचं आहे, हे तितकंच खरं बरं का. हा माझा अनुभव आहे की जो मी तुमच्यावर शेअर करते आहे. त्यामुळे स्वतःच्या मनाला ज्याच्यामध्ये आनंद वाटेल, जी गोष्ट करायला आवडेल ना त्यामध्ये आपलं मन म्हणा कायमस्वरूपी आपण जर बिझी ठेवलं ना तर आपल्या मनाला आनंद पण वाटतो, आपण कायमस्वरूपी बिझी राहतो आणि निगेटिव्हिटी म्हणा किंवा नको असलेले विचार आपल्या मनामध्ये कधीही येत नाही. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथपर्यंत बघतच आला आहात तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.